नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल। नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसाच्या पाठीमागे एक तुळशीचं झाड मी कट केलं होतं आणि त्याला छान छान असा आता फाटे पण फुटलेत आणि शिवाय म्हटलं तर आता दुसरं पण कट करून घेते, कारण त्यावेळेस मी दोन्ही कट करू शकले असते, मात्र पूजेसाठी एक असावं म्हणून मग ते कट केलं नव्हतं। आणि आता छान छान रोपे पण आलेले आहेत। तेव्हाच ते निवार झालेल्या झाडाच्या ज्या बिया होत्या त्या त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या आणि थोडीशी माती हलवली होती, त्यामुळे छान छान रोपे पण आलेत। म्हटलं थोडीशी झेंडूची फुले पण येतील म्हणून थोडीशी फुले पण असे चुरमळून ठेवले आणि म्हणजे मातीमध्ये मिक्स केले आणि थोडंसं तुळशीला पाणी पण घालून घेतलं इथं। आणि त्यानंतर मग घरातली कामे बाकी होती, लादी फरशी सगळीच कामे बाकी होती आणि श्रीजाला आणि शौर्याला आंघोळ तेवढी घालून घेतली होती। श्रीजा झोपली होती आणि शौर्याचं असं व्यायाम वगैरे करायचं सुरू होतं। म्हटलं आता तोपर्यंत श्रीजा झोपते तोपर्यंत घरातले कामं आटपावीत, कारण परत मग ती एकदा उठली की मग परत तिचं बाथरूममध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये लुडबुड सुरू असते आणि एक करायला जाऊस तर दुसरं काहीतरी वाढवून ठेवते। म्हणताना ती झोपल्या तो पत्र आटपावं म्हटलं, कारण व्हिडिओची एडिटिंग करत मी बसले होते आणि कसा वेळ निघून गेला समजलंच नाही। आता आय थिंक जवळजवळ 1:15 झालेले आहेत। लवकर आवरावं म्हटलं, कपडे परत वाळायचा प्रॉब्लेम येतो, कारण काय झालं आता थोडंसं मुंबईमध्ये हवामान थोडंसं चेंज होतंय, थोडंसं ढगाळ वातावरण वगैरे येतंय, म्हणजे शिरवाळ पडतंय, म्हणून मग पटपट लवकरात लवकर किचन ओटा वगैरे साफ केला आणि त्यानंतर इथं भांडी वगैरे धुवायला घेतली। मैत्रिणींनो, तुम्हाला यूट्यूब रिलेटेड काहीही माहिती हवी असेल, काहीही शंका असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्या रिलेटेड नक्कीच तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या अनुभवातून, बरं का। तर त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे वाळत घातले। तर चला, लादी वगैरे पुसून घेतली, सगळी कामे आटपून झाले। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जाता जाता तेवढं सबस्क्राईब करावं।